चुकीचे आरोप केलेले आहेत. 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण. जिल्हा परिषदला करेक्ट कार्यक्रम होणार का? की आता सत्ता दादा म्हटल्यावर मग दोन्ही दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. आणि दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही. आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. आता चौकशी जी आहे, चौकशी पारदर्शी व्हावी. आणि काय आहे, ब्लॅक बॉक्स मिळाले तर त्यात काय म्हटलेलं आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे वैमानिक विमानात बसताना एक टेस्ट असते, त्याने काही कशाच्या अंमलाखाली आहे किंवा नाही हे तपासलं जातं. असे सगळे मुद्दे व्हेरीफाय करू दे तपासणी व्यवस्थेला, आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष येत आहेत ते बघू आपण. परवा आपण सुनेत्र वहिनींना सुद्धा आपण भेट घेतली. नेमकं काय? मी त्यांची भेट नाही घेतली. त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं. एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का? दोन्ही राष्ट्रवादी माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही. कारण वारंवार साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत होते. हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेलं आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो. अनायसे बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंगही होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.